तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आहे संडे आणि आज आहे सिद्धार्थचा बोर्डान। तर काल मी जसं ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की सगळं प्रिपरेशन वगैरे मी केलं होतं आणि आज फक्त डेकोरेशन वगैरे आणि रांगोळी वगैरे काढणं ते आहे उरलेलं। आज लेटच झालं थोडं मला स्टार्ट करायला। आता वाजले 5 आणि सकाळपासून सगळी कामं चालू होती की हे स्वयंपाक वगैरे आणि सिद्धार्थ पण झोपला नव्हता। आता कुठं झोपलाय तो, सो म्हटलं पटकन करून घ्यावं। सिद्धार्थची मावशी पण आली आहे डेकोरेशन। असं काहीसं डेकोरेशन झालंय। छान दिसतं, म्हणजे सिंपल सोबर आहे पण मस्त दिसतंय। तर डेकोरेशन तर झालंय सगळं। आता मग मी रांगोळी काढायला घेते। रांगोळी पण मी आता गुगलवरनंच बघितली कशी काढायची, काय काढायची। तर खूप साऱ्या मला आल्या, पण थोडं कन्फ्युजन आहे कोणती काढायची, पण बघते मी आणि मग तुम्हाला मी लास्ट दाखवतेच कोणती काढली, काय काढली। तर ॲक्च्युली मला रांगोळी काढायला जमली नाही, कारण की खूप कामं होती। सो मग समोरच्या ताई आहेत श्वेताताई, त्यांनी अशी सुंदर अशी रांगोळी काढली। माझी थोडीफार तयारी झाली होती। मी साडी वगैरे घातली होती, थोडे केस पण केले होते, बाकी होती तरी पण म्हटलं तरी सिद्धार्थची तयारी करून द्यावी, कारण की थोडा लेटच झाला होता फंक्शनसाठी। तर त्याला कपडे घालून देते आहे, पण आता तो एकदमच म्हणजे कपडे घालताना खूपच त्रास देतो। म्हटलं पटकन त्याला कम्फर्टेबल करावं कपडे घालून, की मग नंतर तो चिडचिड नाही करणार। खूप गोड दिसत होतं माझं पिल्लू ह्या ड्रेसमध्ये, ब्लॅक आणि व्हाईट धोतीमध्ये। सगळं मस्त पार पाडलं त्याने, त्याच्यामुळेच सगळं हे झालं आज। माझं तर थोडं राहिलंच होतं, मी पण करते थोड्या वेळाने आता। आणि सेकंडली तर आता त्याला हलव्याचे दागिने घालत होते मी, पण त्यावेळेस त्याने घातले। हे सगळे सोसायटीमधले मुलं आले होते आणि सिद्धार्थ पण त्यांच्यासोबत मस्त बसला होता। मम्मीने नंतर मला ओवाळायला घेतलं। सिद्धार्थ पण एकदम मस्त उत्सुकतेने बघतोय, आजी मला कधी टीका लावते, कधी मला ओवाळते आहे। त्याचं पहिलंच बोर्डान होतं तरी तो एकदम शांत बसला होता, नाही तर ऐन वेळेस तो खूपच हे करतो, रडारड करतो। पण आज माझं गुणी बाळ खूपच मस्त बसलं होतं, त्याचं किती कौतुक करते कमीच आहे। त्यानंतर मग ताईंनी त्याच्या डोक्यावरती ते चुरमुरे वगैरे टाकले, नम्रताने पण टाकले। असे 5 बायकांनी ओवाळून आणि मग ओवाळलं आणि 5 बायकांनी त्याच्या डोक्यावर ते हे टाकलं होतं चुरमुरे वगैरे। आणि लहान मुलं पण खूप मजा घेत होते, चॉकलेट गोळा करत होते। तर आता वाजले 10 आणि कार्यक्रम पूर्ण उरकला। खूप छान झाला कार्यक्रम, सगळेजण आले होते, खूप मस्त पार पडला। मेन म्हणजे सिद्धार्थने अजिबात त्रास दिला नाही, एकदम लहान मस्त छान गोड बाळासारखा बसला होता। परत त्याच्या अंगावरती ते चुरमुरे वगैरे टाकत होते तरी तो रडला नाही। मला वाटलं खूप रडेल,
पण एक गोष्ट की त्याने ते हलव्याचे दागिने घातलेच नाही. घातले होते तेही त्याने त्यातला एक एक दाणा काढून खाल्ला. मग ॲट लास्ट त्याचं काढूनच ठेवलं मी ते. तर विदाऊट हलव्याचे दागिनेच आमचं आज बोलणं झालं आहे. तर छान झाला कार्यक्रम ओव्हरऑल, खूप मस्त झाला, छान वाटलं. सगळे आले, सगळे छोटे मुलं आले, त्याला पण खूप छान वाटतं असं लहान मुलं येतात तर. आणि तो पण हळूहळू मग मिक्सअप होत जाईल सगळ्यात, जर लहान मुलं असतील तर. नाही तर मग अदरवाईज आपलं फ्लॅटमध्ये तर माहितीच आहे कसं सिस्टम असतं, कोणी नसतं, काही नसतं, एकटंच चालू असतं सगळं आपलं. आमचं बाळ झोपलं होतं पण आता लगेच उठलंय आणि आता त्याला झोप नाही येते. खूप एनर्जी आली आता, तर झोपेतून उठल्यावरती एवढी एनर्जी येते की बस. हो ना सिद्धार्थ? असं झालंय की काय खेळू काय नाही खेळू, काय पकडू, काय ओढू. डेकोरेशनचं सगळं सामान काढणार आहेस का तू? पसारा तर खूप करायचं आहे आम्हाला, बस. हां, हेच काढायचं राहिलंय फक्त, बस. नको, नाही नाही सिद्धार्थ, गुड बॉय ना तू.